आज गुढीपाडवा आहे, अर्थातच नवीन मराठी वर्षाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये जर आपण पाहिलं तर सकाळपासून भाविकांनी गर्दी केलेली आहे। अमरावतीचं आराध्य दैवत असलेल्या अंबादेवीच्या मंदिरात देखील सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे। गुढीपाडव्याच्या निमित्ताने दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात। विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील अंबादेवी मंदिराच्या वतीने केलं जात आहे। नवीन वर्ष जे आहे ते सुख समृद्धीचं जावो हे साकडं घालण्यासाठी जे आहे ते भाविक अंबादेवीच्या दर्शनामध्ये जे आहे ते सकाळपासून दाखल झालेले आहेत। खना नारळाची ओटी घेऊन देखील महिला भाविक या ठिकाणी आपल्याला आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमरावती शहरच नव्हे तर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामधनं भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अंबादेवी मंदिराला लागूनच असलेल्या एकविरा देवीच्या मंदिरात देखील भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। आपण बघू शकतो नवीन वर्षाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी जे आहे ते भाविक दर्शनासाठी जात असतात। नवीन वर्ष सुख समृद्धीचं गेलं पाहिजे त्यासाठी जे आहे ते साकडं आपल्या देवांकडे घालत असतात। आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर अंबादेवीच्या मंदिरामध्ये देखील भाविकांनी गर्दी केलेली आहे। सकाळीच अंबादेवी संस्थानच्या वतीनं या ठिकाणी गुढी उभारण्यात आलेली आहे। तिथल्या गुढीला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे गुढीच्या दर्शनासाठी देखील भाविक या ठिकाणी येत असतात। आपण बघू शकतो गर्दी झालेली आहे। सकाळपासून भाविक या ठिकाणी जे आहेत ते दर्शनासाठी रांगा लावत आहेत। या गुढीपाडव्याच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील जर आपण पाहिलं तर अंबादेवी संस्थानच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। दिवसभर हजारोच्या संख्येने जे आहे ते भाविक अंबादेवीच्या मंदिरामध्ये आज दर्शनासाठी येणार आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।